नमस्कार, स्वागत आहे आपलं कुक विथ यू या मराठी चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत झटपट बनणारी मॅगी, पण त्याला एक ट्विस्ट आहे। आपण ती मॅगी बनवणार आहोत मसाला मॅगी। चला आपण सुरुवात करूया आपल्या मॅगी मसाला झटपट बनणाऱ्या या आपल्या रेसिपीकडे। तर ही आपली पूर्वतयारी आहे मॅगी बनवण्याची। हे आहे आपला एक छोटा बारीक चिरलेला कांदा, एक मध्यम आकाराच्या टोमॅटोचा अर्धा भाग। हे 2 माणसाच्या मॅगीसाठी सांगते मी तुम्हाला। थोडेसे कॉर्न, थोडेसे मटार, गाजर बारीक कापलेली, एक गाजर बारीक कापलेली, थोडी कोथिंबीर आणि शिमला मिर्च अर्धी कापलेली। हे बारीक कापून घेऊन रेडी ठेवायचं। हे आपल्या 2 मॅगी आणि त्याचा मसाला। तर याचा ट्विस्ट जो आहे, याला जी आपण फोडणी देऊ त्याला ट्विस्ट आहे। पळी तेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाका। तर तेल गरम होऊ द्या। तेल गरम झाले, आता छोटा टीस्पून आपण जिरे टाकूयात। जिरे चांगले तडतडू देऊयात। जिरेशिवाय याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही। आता आपण टाकूया कांदा। आपण भाजीला भाजतो तसा कांदा नाही भाजायचा। बस थोडासाच कांदा भाजायचा। आता याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला शिमला मिर्च। आता टाकायचं आहे गाजर आपल्याला। जास्त भाजीला शिजवतो तसं नाही शिजू द्यायचं आहे आपल्याला। हे अर्धवट कच्चं ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून की मॅगी खाताना आपल्याला अर्ध्या कच्च्या भाजीचा क्रिस्पीनेस यावा। आता आपण टाकूया कोथिंबीर, मटर आणि कॉर्न। टोमॅटो आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे। आता हे हाफ डन झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो। तर हे आपण टोमॅटो टाकलेत, याला पण थोडं हाफ डन करायचं आहे। आता आपल्याला चिमूटभर हळद, पाव टीस्पून मिरची पूड, 2 चिमूट साखर आणि स्वादानुसार मीठ, आपले मॅगी मसाल्याचे पॅकेट आणि याला हलवून घेऊया। 1 चिमूटभरच काळा मसाला आणि आता पाणी। आता याला पूर्णपणे उकळू द्या। पूर्णपणे उकळलेलं आहे, याच्यात आपल्याला आता मॅगी टाकायची। आणि मला नूडल्स सारखे मॅगी हवे म्हणून मी हे मॅगी तोडत नाहीये, असंच टाकते। ही तयार आहे आपली गरमागरम मसाला मॅगी। आणि त्यासोबत नूडल्ससारखं खाण्यासाठी साईड डिश। या साईड डिशची रेसिपी आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर नक्की ती फॉलो करा। आणि अशा प्रकारे ह्या कॉम्बिनेशनमध्ये ही मसाला मॅगी खाऊन पहा। या डिश पुढे चायनीज, जॅपनीज, थाय सगळे डिश फेल आहेत, कारण ही आपली आहे इंडियन मॅगी। तर जरूर ट्राय करून पहा आणि आमच्या कुक विथ यू या मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आम्हाला काहीही सजेशन तुम्हाला द्यायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर कळवा। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।